तर आज आम्ही तुम्हाला इथे पारंपरिक पदार्थ बनवून दाखवणार आहे। तर आज आमच्या आई इथे तुम्हाला डिलेवरीनंतर लागणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे ओवा बनवून दाखवणार आहे। तर आता इथे काय सामान लागणार आहे आणि त्याचं किती प्रमाण घ्यायचं हे तुम्हाला पहिलं दाखवते। आता त्यासाठी आपल्याला इथे ना पहिला ओवा लागणार आहे। ओवा घेतला आहे अर्धा किलो। त्यानंतर हे सुकं खोबरं घेतलं आहे, हे किसून घेतलं आहे, ते सुद्धा अर्धा किलो आहे। त्यानंतर गूळ बारीक चिरून घेतला आहे, तो सुद्धा अर्धा किलो आहे। इथे खजूर, ओले खजूर असतात ते घेतले आहेत असे बारीक चिरून उभे, ते पाव किलो आहेत। तुम्ही अर्धा किलोसुद्धा घेऊ शकता। आणि त्यानंतर पाव किलो लसूण ही आपल्याला सोलून घ्यायची आहे। तर आपल्याला इथे सर्वात पहिला आता ओवा भाजून घ्यायचा आहे। ओवा असा तडतडला पाहिजे एवढा चांगला भाजायचा आहे। आता हा ओवा आईने एका परातीत काढून घेतला आहे बाहेर। ओवा बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबरं पटकन भाजून होतं। खोबरं असं हलवत राहायचं सारखं, नाही तर पटकन जळेल। आता हे खोबरं भाजून झालं आहे। आईने ओव्यावरती असं काढून घेतलं आहे खोबरंसुद्धा, त्याचा कलर बघा असा भाजून घ्यायचा आहे। आता ना टोपामध्ये तूप घेतलं आहे, जे प्रमाण सांगितलं त्यासाठी हे 100 ग्राम तूप घेतलं आहे। तर आता या तुपामध्ये आपल्याला पहिली लसूण भाजून घ्यायची आहे। लसूण भाजायला थोडा टाईम जातो, कच्ची नाही ठेवायची, चांगले लाल लसूण भाजून घ्यायची आहे। आता लसूण भाजली आहे, त्यानंतर आपल्याला इथे खजूर घालून घ्यायचा आहे। तर इथे 5 मिनटं आईने खजूर परतून घेतले। त्यानंतर आपल्याला लगेचच इथे गूळ घालायचा आहे आणि गूळ चांगला आपल्याला असा आहे ना आता वितळवून घ्यायचा आहे। आता आपला संपूर्ण गूळ असा वितळला आहे। तर त्यानंतर आपल्याला इथे खोबरं आणि ओवा जे सर्व टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता चांगलं गॅस आता चालूच आहे, हे असं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पहिलं तुम्ही जेवढं चांगलं पहिलं ओवा वगैरे भाजून घ्याल ना, तर हे सर्व वस्तू आपल्या 1 ते 1.5 महिना बाहेर चांगला राहतो ओवा। ओवा ही आमच्या आईची स्पेशालिटी आहे। आमच्या घरात ज्यांची कोणाची डिलेवरी होते ना, तर आमच्या आईकडनंच सगळेजण ओवा बनवून घेतात। त्यांचं प्रमाण वगैरे सर्व एकदम परफेक्ट असतं। त्यांनी आता गॅसवरून खाली उतरवून घेतला आहे टोप आणि त्या मिक्स करतायत। ओवा आपला तयार झाला आहे। आता पूर्ण थंड झाला की आपल्याला ना बरणीत भरून ठेवायचं आहे। आता आपला ओवा पूर्ण इथे तयार झाला आहे। तुम्ही बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे।